एक फ्लाइंग स्लिप, पॉइंट कवर, मिड ऑन पर एक खिलाड़ी रखा गया है। फील्डिंग की जमावट काफी तगड़ी है। पहला ओवर फेंकने के लिए आए हैं राम तनपुरे। आइए देखते हैं पावर प्ले की ओवर में अपने टीम के लिए कैसा कारनामा अंजाम देते हैं संतोष पवार और संदेश पारटे। बहुत ही बड़ा नाम टेनिस क्रिकेट की जगत में। आइए देखते हैं टीम के लिए स्ट्राइक पर संदेश पारटे। इन्हें कौन नहीं जानता, बहुत ही मशहूर ऑलराउंडर है। भुजबळ सरांचं सहर्ष स्वागत आहे। मी सरांना विनंती करतोय की आपण मुख्य स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचे। खेल की शुरुआत पहली गेंद पर उठाया, उड़ा कर खेला और वहां पर कैच आउट हो जाएंगे। बहुत ही अच्छा कैच पकड़ा वहां पर बोनी बोनी डिसूजा। रिप्ले में जरूर देखना पसंद करेंगे जिस तरीके से वो स्लॉक करना चाहते थे, उठाकर जरूर खेला था लेकिन डाइव लगाई और बोनी ने वो कैच नहीं पकड़ा बल्कि बहुत बड़ा कैच पकड़ा है। और वैसे कैच आसान होते भी नहीं है। लश ग्रीन ग्राउंड, खूबसूरत ये सिंहगढ़ का मैदान जहाँ पर एक से बढ़कर एक टेनिस क्रिकेट के रति महारथी खेलते रहते हैं। लेकिन आज 40+ का क्रिकेट, लेजेंडरी क्रिकेटरों का जो खेल है, ये खड़कवासला प्रीमियर लीग के सौजन्य से हुआ है। ये अगर टूर्नामेंट नहीं होती तो ये खिलाड़ी भी देखने नहीं मिले होते, ये ग्लैमर, ये क्रिकेट का अंदाज देखने नहीं मिला होता। देखिए पावर प्ले जो आईसीसी ने लाया ये दो तरीके का था। इसमें अगर रनों में तेजी से रन बने तो रनों की धुआंधार शुरुआत और विकेट आहे तो विकेटों का कोहराम। आलेल्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। मी सरांना विनंती करतोय की सर आपण मुख्य स्टेजवरती जाऊन विराजमान व्हायचंय। यस भुजबळ साहेब, आपल्यास विनंती आहे आपण या स्पर्धेचं मुख्य स्टेजवरती जाऊन विराजमान व्हायचं आणि मैच का आस्वाद घ्यायचा है। आइए देखते हैं मैच में किस तरीके का पलटवार देखने मिलता है। पहली ओवर की पहली गेंद पर पहला विकेट 0 पर देखने मिला है। वन डाउन के रूप में अब आए हैं सागर शेड़गे, महाराष्ट्र पुलिस है, बड़ा नाम ये भी है। इस बार देखिए सामने की तरफ खेलने की कोशिश, फील्डर से गलती हुई है। स्ट्रेट ड्राइव खेला था, मिड ऑन के खिलाड़ी दौड़ते हुए आए लेकिन उनके हाथ में गेंद नहीं आई। बैकअप दिया गया तब जाकर वहां पर गेंद को रोकने में सफल हुए। रनों की बात करें तो रन यहां पर आप देख सकते हो, 2 गेंदों में 2 रन बने हैं, 1 विकेट आया है। और पावर प्ले में राम तनपुरे बहुत ही अच्छी बॉलिंग कर रहे हैं, ओवर द विकेट। इस बार देखिए सामने की तरफ फिर एक बार खेला है, मिड ऑफ और मिड ऑन के खिलाड़ी देखते रह गए। 2 फील्डरों के बीच से गेंद को निकाला, गेंद सीधी मैदान के बाहर दन 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 करती हुई 4 रनों के लिए शानदार चौका। सागर शेड़गे सर ने, जो कि महाराष्ट्र पुलिस है, और उन्होंने आते ही प्रेशर को रिलीज कर दिया। मस्ट नीडेड बाउंड्री थी, कहां ना कहां ये चौका आना जरूरी था क्योंकि शुरुआती 2 गेंदों में बहुत दबाव था। पावर प्ले में देखिए अब मिड ऑन को हटाकर वहां पर मिड ऑफ को हटाकर लॉन्ग ऑफ पर लगाया गया है। ओहो, फॉलो थ्रो में अच्छा स्टॉप, क्या बात है, कमाल की बॉलिंग। पिछली 4 गेंदों में देखा जाए तो 6 रन खर्च किए हैं। फील्डिंग पोजीशन पर अगर एक नजर करें तो एक फ्लाइंग स्लीप, एक पॉइंट, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ, कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑन पर एक खिलाड़ी, मिड ऑन घेरे में है, एक शॉर्ट फाइन लेग और एक खिलाड़ी जो इस वक्त सर्कल के बाहर है वो मिड विकेट पर रखा गया है। और इस बीच देखिए बहुत ही अच्छी गेंदबाजी राम तनपुरे द्वारा। देखते देखते यहाँ पर 5 बॉल हो चुके हैं, 5 चेंडू हाताळले गेलेत आणि 5 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत फक्त 6। काय गोलंदाजी करतायत, वाह। मी काय म्हटलं होतं की आयसीसी ने ज्या पद्धतीने पॉवर प्ले आणलं, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, बॅटिंग चांगली झाली तर धावांचा पाऊस, आणि गोलंदाजी चांगली झाली तर विकेटच विकेट। आणि पहा शेवटच्या चेंडूवरती काय घडलं, मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चौकार आलाय आणि या चौकाराने
एक षटकाच्या समाप्ती अखेर धावा झालेत 10, एक गडी बाद. 4 षटकामध्ये बघूया कुठपर्यंत मजल मारणार आहेत. ज्या पद्धतीने हा ग्रुप बी चा मॅच आहे, पहिलाच मॅच आहे 40+ ची ही आजची ग्रुप बी ची पहिली मॅच. कैलास मामा येवले आणि त्याच विरुद्ध दुसऱ्या बाजूला संघ आहे केतन प्रतिष्ठान. बॉलिंगसाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत मनोज सकपाळ. एका बाजूला सागर शेडके जे महाराष्ट्र पोलीस आणि त्यांचा साथ देण्यासाठी संतोष पवार ज्यांनी अजूनपर्यंत आपलं खातं नाही उघडलंय. सागर असणार आहेत. परत एकदा सागर सर स्ट्राइक वरती आहेत. नॉन पावर प्ले में आइए देखते हैं किस तरीके से बैटिंग करते हैं. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली है. देखिए फ्लाइंग स्लिप पर एक खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, डीप बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी को पीछे रखा है. इस बार देखिए अच्छी गेंद, ओ कैच ड्रॉप. अंदर आती हुई गेंद को टाइमिंग ठीक से कर नहीं पाए. कट करना चाहते थे लेकिन गेंद देखिए कमाल की थी. शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, पड़ने के बाद अंदर की तरफ आई. शरीर के करीब आती हुई गेंद को, गेंद पर ताकत नहीं लगा पाए. प्लेसमेंट अच्छा जरूर था. इस बार देखिए कमाल का स्ट्रोक, लेकिन क्या ताकत मिल पाई है? नहीं. डीप में से खिलाड़ी दौड़ते हुए आए और देखते देखते यहाँ पर 2 रन पूरे हो गए. रनों की बात करें तो रन संख्या इस समय 13 रन, एक ओवर 2 गेंदे, 13 रन हो गए हैं. बॉलिंग ट्रैक पर इस समय मनोज सकपाल पिछली 2 गेंदों में 3 रन खर्च किए हैं. सागर, आइए देखते हैं. सागर ने उठाकर खेला, फिर एक मर्तबा लॉन्ग ऑन के खिलाड़ी दौड़ते हुए आए और बहुत ही अच्छा कैच, डीप मिड ऑन के क्षेत्र में अच्छा कैच पकड़ा गया. ये वही बोनी है जिन्होंने जिस तरीके से कैच लिया था संदेश पांडे का, डाइव लगाई थी और ये देखिए रिप्ले में दिखाया जा रहा है जिस तरीके से उन्होंने कैच लिया था. अब ऐसे सूरत में टीम के लिए बहुत ही बड़ी भूमिका अदा करने के लिए मैदान के अंदर दाखिल हो रहे हैं बल्लेबाज शैलेश निवनगुडे. आइए देखते हैं टीम के लिए किस तरीके की बैटिंग करेंगे. संघाला गरज आहे धावांची, मग ती धावा कशाही येऊ द्या, परंतु शैलेशला माहित आहे या ग्राउंडचा चांगलाच अनुभव आहे आणि शैलेश त्या संघासाठी कामगिरी करू शकतात. बघूया शैलेश निवनगुडे. 3 चेंडू झालेत, 3 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती मनोज खूप चांगलं त्यांनी आतापर्यंतचा त्यांचा चेंडूमध्ये चेंडू हाताळल्यात. षटकामध्ये पुढचा बॉल, ओ रिवर्स अटेम करायचा प्रयत्न, स्विच इट करायचं होतं. हम अक्सर देखते हैं कि शैलेश सर खिलाड़ियों को मोटिवेट करते हैं. अब उन्हीं के ऊपर वो प्रेशर आ चुका है. गेंद कट होकर बाहर निकल रही है. लिफ्टी बैट्समैन के लिए जब इस तरीके की गेंदें बाहर निकल रही. 4 ओवर के खेल में देखिए इस बार देखिए अच्छा टर्न किया, गेंद को गैप ढूंढा 2 फील्डरों के बीच से, गेंद को बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर भेजा. कमाल का स्ट्रोक, ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे और जिस तरीके से स्ट्रोक खेला रिप्ले में साफ झलक रहा है कि ये पॉझिटिव्ह इंटेंट के साथ बॅटिंग करने के लिए आए हैं. संघाची अडचण समजून घेत आहेत आणि अडचणीच्या काळात संघासाठी खूप मोठी कामगिरी करतायत. धावसंख्या झाली आहे 17 धावा, 5 चेंडू झाले. शेवटचा बॉल असणार आहे मनोज सकपाळ. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतील. रम टू विकेट. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला पुल केलंय. मिड विकेट रिजन मध्ये येतोय खणखणीत दणदणीत षटकार. हा शैलेश आहे, एकदा रंगात आला की चांगल्या चांगल्या गोलंदाजाचे रंग उतरून टाकतो आणि त्यांनी तेच करून दाखवलंय. 2 ओवर के बाद रन संख्या अब जाकर पहुंची है 23 रन पर. शैलेश निवनगुने एक बार रंग में आ गए ना तो अच्छे अच्छे गेंदबाजों के रंग उतार देते हैं. बहुत ही अच्छी तरीके से उन्होंने स्ट्रोक खेला, बैकफुट पर गए, खींच कर मारा है, ताकत के बलबूती पर पुल और पावरफुल 6 रन. आइए देखते हैं 2 ओवर के बाद रन संख्या 23 रन. अब तीसरा ओवर फेंकने के लिए आ रहे हैं बॉलर
मनोज दांगड़, इनकी तरफ से एक इनाम आया हुआ है शैलेश जी आपके लिए। अगर लगातार आप 4 6 मारते हो तो 1,000 नहीं, 2,000 नहीं, कुल 5,000 रुपए का इनाम आपके लिए लागू हो जाएगा। यह ऐलान कर दिया गया है मनोज दादा दांगट इनकी तरफ से। आइए देखते हैं, अब आए बॉलिंग ट्रैक पर मोहन मोहन मारने। ये गेंद पहली ही गेंद वाइड है, वाइड की वजह से अतिरिक्त रन संख्या बढ़ती हुई। चौबीस रन स्कोर कार्ड के ऊपर। संतोष पवार काफी टाइम से क्रीज पर है, लेकिन संतोष का वो अभी तक खेल नेचुरल गेम देखने नहीं मिला है। इस बार देखिए अच्छी गेंद थी, बिल्कुल वाइड यॉर्कर करने का इरादा, और वहां पर संतोष की साइकोलॉजी देखिए, वो शैलेश को स्ट्राइक देना पसंद करेंगे और शैलेश के पास सुनहरा मौका है, गोल्डन चांस है। लगातार 4 6 मारते हैं तो 5,000 रुपए का इनाम है। रन संख्या इस समय 25 रन, तीसरा ओवर प्रगति पथ पर 25 रन स्कोर कार्ड के ऊपर शैलेश खेल रहे हैं 3 गेंदों में 10 पर। टीम के लिए बहुत ही कमाल की पारी खेलने के लिए जाना जा रहा है ये खिलाड़ी। आइए देखते हैं टीम के लिए किस तरीके की बैटिंग करेंगे। एक शॉर्ट फाइन लेग, एक फ्लैंक स्लिपर खिलाड़ी है। इस बार देखिए उठाकर खेला कवर रीजन में, 2 रन की मांग और यहां पर रनआउट का खतरा। अंपायर से अपील की थी, करीबी मामला, अब फिर एक बार जान हलक में आ गई है शैलेश की। मोहन बॉलिंग ट्रैक पर है इस समय। आइए देखते हैं थर्ड अंपायर का कॉल क्या आता है। क्या बैट्समैन सेफ है? क्या कमाल की ये टूर्नामेंट है। इस टूर्नामेंट के अंदर जितनी तारीफ की जाए, यस, नॉट आउट, बैट्समैन सेफ। रन संख्या इस समय 27 रन, तीसरा ओवर प्रगति पथ पर। फिर एक मर्तबा बॉलिंग ट्रैक पर मोहन मारने, स्ट्राइक पर शैलेश। रिवर्स खेलना चाहते थे, पहले ही मन बना लिए, लेकिन टाइमिंग नहीं जुड़ा पाए और यहां पर रन आता हुआ लेग बाइस के रूप में एक रन के साथ वहां पर रन बढ़ जाएंगे 28 रन, 28। इस वक्त तीसरा ओवर प्रगति पथ पर 28 रन हो चुके हैं। क्या बॉलिंग कर रहे हैं इस समय। केतन प्रतिष्ठान के बारे में कहा जाता है कि ये टीम बहुत ही अच्छी टीम है, बैलेंसिंग टीम है, बैटिंग बॉलिंग फील्डिंग तीनों क्षेत्रों में बहुत अच्छा खेल खेलती है। लेकिन अब तक संतोष पवार जो बड़े बड़े हिट के लिए जाने जाते हैं, अभी भी इनका बल्ला शांत है। वाह, बॉलर की प्रशंसा करनी होगी, मानना होगा इस गेंदबाज को, क्या गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका ही नहीं दे रहे। मोहन ने अब तक 4 गेंदें फेंकी, 4 गेंदों में सिर्फ 4 रन खर्च किए। वाह, अगली गेंद ओवर द विकेट। इस मर्तबा आगे आकर मारना चाहते थे, पहले ही समझ गए वहां पर मोहन। गेंद के लाइन लेंथ को पीछे खींचा था, लेग बाइस के रूप में 1 रन। गेंद अंदर की तरफ आई थी। स्कोर के ऊपर अगर हम नजर करें तो 29 रन, 5 बॉल हो गए हैं। क्या लास्ट बॉल पर हावी हो जाएंगे शैलेश? आइए देखते हैं। बड़ा स्ट्रोक खेलना होगा, बड़े स्ट्रोक में गेंद को कन्वर्ट करना होगा, स्ट्रोक को खेलकर टीम के जरूरत को समझना होगा। इस बार देखिए बैकफुट पर जाकर स्क्वायर कट किया है। वाह, लाजवाब स्ट्रोक, लेकिन वहां पर फील्डर है। डीप कवर के क्षेत्र के खिलाड़ी दौड़ते हुए आए, तब तक तेजी के साथ 2 रन भी पूरे किए। देखिए इस विकेट की बात ऐसी है कि आपको मेरिट पर बल्लेबाजी करनी होगी, सिचुएशन को हैंडल करना होगा। 3 ओव्हर में 31 रन बने हैं, 3 षटकाच्या समाप्ती अखेर धावा झालेत धावफलकावर 31 धावा, 2 गडी बाद। आता शेवटचा षटक आहे, बघूया शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारे धावा बनवतील। 31 धावा झालेल्या आहेत, 2 गडी बाद। कैलास मामा येवले या संघाला अजूनपर्यंत माझ्या मते मोर दॅन 15 रन्स, जर एखादी 15 धावा 15 ते 20 धावा आले तर एक चांगलं फाइटिंग स्कोर आपल्याला
बघायला मिळू शकतो. आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी नेट ओव्हरमध्ये आमंत्रित केलंय विशाल पवार. समोर आहेत त्यांच्या संतोष पवार. बघूया कुणाची पॉवर दिसून येते. पवार पवार या दोघांपैकी कुठला पवार पॉवर दाखवणार आहे. शेवटचं षटक. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने, छोटासा रनअप. पहिला बॉल खूपच बाहेर. पंचाने त्याला दंडित केलंय. स्वेरचा मारा त्या चेंडूला. आणि अवांतर धावात वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 32 धावांवर. हो, यावेळी फुल टॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये फटका खेळलाय क्षेत्ररक्षक. वाह वाह भाई वाह. बोनी आज इनको है ना गेंद बहुत पसंद आ गई है और गेंद इनका पीछा नहीं छोड़ रही है. 3 मरतबा इनके पास जब गेंद गई और गेंद हवा में रही तो इन्होंने कैच में ही गेंद को कन्वर्ट किया. कहते हैं कि जंगल में शेर से शिकार कम छूटते हैं और बोनी से गेंदे कम छूटते हैं. क्या कैच पकड़ा है. एक नहीं बल्कि 3 कैचेस पकड़े हैं. तीनों भी कैचेस बहुत ही आला अव्वल. क्योंकि देखिए पहला कैच था संदेश पार्टे का. दूसरा कैच जिस तरीके से मिला था वो मेरे ख्याल से नए बल्लेबाज सुदर्शन आए. दूसरा बैटर कोण आउट झाला होता. संतोष पवार. और अब ये तीसरे खिलाड़ी न्यू बैटर सुदर्शन. आइए देखते हैं सुदर्शन की बल्लेबाजी कैसी होती है, टीम के लिए किस तरीके का काम करते हैं. शैलेश अभी भी नॉन स्ट्राइक पर है. विशाल की गेंदबाजी अब फिर एक बार दिशा से भटकते हुए. वाइट बॉल. देखिए आंकड़ों का खेल. 33 स्कोर कार्ड, 3 विकेटें, 3.1. ये गेंद फिर वाइट. यस, टाइम लिमिट है और टाइम समाप्त हो चुका है. 16 मिनट के अंदर आपको इनिंग खत्म करनी है और उसमें आपने टाइम लेट कर दिया है, इसलिए अब एक खिलाड़ी आपका सर्कल के अंदर रहेगा. चलिए पहली टीम जिसको पेनल्टी लगी है. देखिए वक्त के साथ खेलना होगा. वेळेचं बंधन आहे. वेळेच्या अनुसारच आपल्याला क्रिकेट खेळावं लागेल, सत्र संपवावं लागेल. आता पहिला संघ आहे ज्याला पेनल्टी लागली आहे. चला फास्ट घ्या. जास्त उशीर लावू नका. एका सत्रामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला 16 मिनिटं दिली जातात. पुढचा बॉल. यावेळी आडव्या बॅटीने खेळलेला फटका. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक निवडलंय. एक धाव नक्कीच आलेली आहे. दुसऱ्या धावाची मागणी होते. दुसरा धाव होईल का. थोडासा वाईट थ्रो होता आणि इथे 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा झालेत. यावेळी चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज त्या चेंडू खाली कॅच पकडण्यासाठी पळतायत, परंतु 2 धावा भेटलेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावांवर. अजूनपर्यंत पाहायला गेलात तर 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके खेळावे लागतील तरच एक फायटिंग स्कोर पाहायला मिळू शकतो. यावेळी चांगलाच फटका खेळलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. अगदी 6 धावांसाठी हा फटका खेळलाय. खूप चांगला फटका आणि या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 वर. चांगली फटकेबाजी मैदानात चालू आहे. अशाच प्रकारे बॅटिंग करावी लागेल. तिथे काहीतरी सांगितलं जाऊन शैलेश सराने. सुदर्शन आता बघा परत एकदा प्रयत्न करतात. फुल टॉस चेंडू. टायमिंग जुळलेला नाहीये. एक धाव नक्कीच मिळेल. धावांचा जर विचार केला तर धावा झालेत 45. शेवटचा बॉल असणार आहे. बघूया शेवटच्या बॉलवर मोठा फटका येईल का. आतापर्यंत विशालने
14 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल शैलेश, जर षटकार आला तर 1000 रुपयाचा बक्षीस आहे. मयूरदादा दांगड यांच्याकडून. परंतु पहा, हा फटका खेळलाय लॉंग लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक निवडलंय तिथलं. 2 धावांची मागणी आहे. बघूया दुसरं धाव होईल का. आणि 2 धावा पूर्ण झालेत. 2 धावा पूर्ण झाल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा झालेत. 48 धावा करायचेत. यस, यापुढील मॅचचं टॉससाठी यायचं आहे. JCC क्रिकेट क्लब आणि धायरी 11. धायरी 11 आणि JCC क्रिकेट क्लब लगेच टॉससाठी या. या सामन्यामध्ये कैलास मामा येवले या संघाने पहिल्या सत्रात 48 धावांचं टार्गेट ठेवलंय. आता त्या धावाची पाठलाग करताना दिसणार आहे केतन प्रतिष्ठान. चला टॉससाठी या. यापुढील मॅचचा टॉस होत आहे. JCC क्रिकेट क्लब आणि धायरी 11. लगेच टॉससाठी या. टॉससाठी लगेच यायचंय. कर्णधार JCC क्रिकेट क्लब वारंवार सांगतोय शेवटचा कॉल आहे. यस, यस, या मॅचचा टॉस यशवंत भुजबळ सरांच्या हस्ते आपण करणार आहोत. चला चला, या दोन्ही संघाचे कर्णधार JCC क्रिकेट क्लब आणि धायरी 11. चला टॉससाठी या. हॅलो. चला, दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूला JCC क्रिकेट क्लब आणि दुसऱ्या बाजूला धायरी 11. चला धायरी 11 टॉससाठी यायचं लगेच. यस, द धायरी 11. यस, आदरणीय मान्य श्री यशवंत भुजबळ साहेब यांच्या हस्ते आपण या मॅचचा नाणेफेक करतोय. या दोन्ही संघाचे संघनायक आहेत. भुजबळ सरांच्या हस्ते आपण नाणेफेक करतोय. कुणाचे मागणी आहे? एक बघा, नाण्याच्या एका बाजूला टेल्स न म्हणता आपण इथे अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन किंवा दुसऱ्या बाजूला हेड खडकवासला प्रीमियर लीग असं म्हणावं लागणार आहे. यस, JCCचा कॉल. अमरदादा खेडेकर आणि खडकवासला प्रीमियर लीग आलेला आहे. यस, टॉस जिंकलेला आहे धायरी 11. टॉस जिंकलेला आहे. साहेबांना विनंती आहे आपण मुख्य स्टेजवरती जाऊन विराजमान व्हायचंय. टॉस जिंकलेला आहे. पहिलीच मॅच असणार आहे. काय निर्णय असेल? आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतोय. बॅटिंग करायचा निर्णय. काय म्हणाल, बॅटिंग करण्याचा निर्णय? ज्या पद्धतीने दुपारचं सत्र आहे, पहिलीच मॅच खेळणार आहात, यामध्ये या 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये कुठपर्यंत मजल माराल? आम्ही तर 60-70 रनांचं टार्गेट धरलेलं आहे 4 ओव्हरमध्ये. कारण आमच्याकडे बाबा आगवणे, संदीप पोकळे सारखे तगडे फलंदाज आहे. त्यामुळं आम्ही ती धावसंख्या निश्चित गाठू असं वाटतंय. ज्या पद्धतीने तुम्ही आताच सांगितलात की तुमच्यामध्ये, तुमच्या संघामध्ये चांगलं खेळ खेळण्याची प्लेयर चांगले आहेत. एकंदरीत आपण आपल्या जीवनात बरंच क्रिकेट खेळलंय, परंतु जी काही ही उपक्रम लाभवलेली ही स्पर्धा आहे खडकवासला प्रीमियर लीग,
त्याच्यामध्ये जे काय आयोजन नियोजन आहे 40+चा एक फॉर्मॅट तयार केला आहे, या व्यतिरिक्त काय म्हणाल? अतिशय सुंदर असं नियोजन महेश शिंदे त्यांच्या टीमने केलेले आहे. हर्षल सांगळे असतील, बंटी रायकर असतील, शैलेश निवंगणे असतील आणि हे पहिलंच वर्ष आहे बहुतेक आणि पुढच्या वर्षी तर याच्यापेक्षा सुंदर नियोजन ते करतील असं वाटते आणि आमचंही सहकार्य त्यांना लाभेल. शुभेच्छा असतील, चांगला खेळ सादर करा. हे होते धायरी 11 या संघाचे कर्णधार आणि आयोजक कमिटीमध्ये स्वतः आहेत. क्या बात आहे, अभिनंदन. तर दुसऱ्या बाजूला संघ आहे GCC. नाणेफेक गमवला आहे. तुमच्या मनासारखं झालंय का? नाणेफेक गमवला आहे परंतु तुम्हाला क्षेत्ररक्षण आलंय, काय म्हणाल? मला तेच हवं होतं. जिंकूनही मी फिल्डिंगच घेणार होतो, टॉस जिंकला तरी. कारण मला माझे जिवलग क्रिकेट क्लब जे जिवलग मित्र आहे त्यांच्या भरोसा आहे की आम्ही 80 रन केले तरी मजल मारू. एकंदरीत या स्पर्धेचा विषय काय म्हणाल? आता बोलायचं झालं तर महेश शिंदे बाकी त्यांचे जे मित्र परिवार त्यांनी जे काय आयोजन केले खूप भव्य दिव्य आणि NB ट्रॉफी सारखाच हा प्रसंग येतोय सगळ्यांना आणि त्यांना खूप आमचं सहकार्य आहे की इथून पुढं खूप भारी भारी सुंदर अशी ही जी मॅच स्पर्धा आयोजन करणार ती. थँक्यू सो मच. दोन्ही संघाच्या संघनायकाला शुभेच्छा असतील. टॉस झालेला आहे आणि टॉसमध्ये धायरी 11 या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे आणि GCC संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. आपण आदरणीय मान्यश्री यशवंत भुजबळ सरांचा आपण यथोचित सन्मान करतोय. मी युवराज दादा यांना विनंती करतोय की आपण या, तुमच्या हस्ते भुजबळ सरांचा यथोचित सन्मान होईल. मानेची उबदार शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन खडकवासला प्रीमियर लीगमध्ये त्यांचा यथोचित सन्मान होतोय. आपण बघू शकाल मुख्य स्क्रीनवरती. खूप खूप धन्यवाद साहेब, आपल्या वेळातून वेळ काढून इथपर्यंत आलात आणि या स्पर्धेची या मंचाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आपण क्रिकेटचा आस्वाद घ्या आणि सदैव प्रेम तुमचा असाच आम्हाला मिळावा अशी आम्ही आशा बाळगतो आणि आपण जाऊया थेट मैदानात. यस, भुजबळ सरांचं आपण थोडं बाईट घेऊया. सर, एकंदरीत ह्या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू खेळतायत आणि खेळलेले आहेत, परंतु आज 40+चा जो योगायोगा एक चांगला उपक्रम राबवला आहे आणि एकंदरीत ही खडकवासला प्रीमियर लीगचा एक कुटुंब आहे, एक परिवार आहे. असं म्हणतात की खूप कमी लोक असे असतात आपल्या काही ठराविक रकमेतून ह्या स्पर्धेसाठी दान करतात आणि असे दानशूर व्यक्ती आहेत. काय म्हणाल साहेब? प्रथम मी आयोजकांचे खूप मनापासून आभार मानतो. क्रिकेटवर जे प्रेम करणारे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही एकत्र आणलं आहे आणि हे नवीन पुढच्या जनरेशनकरता एक खूप आदर्श असणार आहे. नॉट 40+, हे फिटनेस आणि बाकीच्या जो म्हणतात की या स्ट्रेस आहे त्या लोकांचा घालवण्याचा जो भाग जो आहे हे तुमच्या माध्यमातून एकदम अतिशय चांगला होतो आहे. क्रिकेटची अशीच सेवा करा, मी नेहमी तुमच्याबरोबर असेल. यस, खूप खूप धन्यवाद. शॉर्ट अँड स्वीट परंतु खूप सुंदर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. साहेब, तुमचा खूप खूप धन्यवाद. यस सर, आपण विराजमान व्हा आणि आपण परत एकदा जाऊया मॅचकडे जिथे चांगलं क्रिकेट चालू आहे. हेलो, चलिए दोस्तों, फिर एक बार मैच की ओर हम रुक करते हैं. दोपहर के सत्र में नक्कीच 10 रन हो चुके हैं. ओ, बैकफुट पर जाकर बहुत ही कमाल का पुल शॉट. वाह, कैच भी छूटा, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूटा और बल्लेबाज ने पूरे के पूरे 6 रन लूटा. ये देखिए रिप्ले में जरूर दिखाया जाएगा किस तरीके से बैकफुट पर गए थे. कमाल का स्ट्रोक था. संदेश पांडे के खिलाफ ये सिक्सर लगाकर आपने रास्ते खोल दिए हैं, अपने मैच के अंदर जान भर दी है. जरूर रिप्ले देखना पसंद करेंगे जिस तरीके से उन्होंने वो स्ट्रोक खेला था आखिरी गेंद पर 4 ओवर जिस तरीके से यहाँ पर, और लास्ट बॉल पर उन्होंने सिक्सर लगाया. शॉर्ट पिच लाइन की गेंद थी, बैकफुट पर गए, पूरा बॉडी जिस तरीके से वेट वहाँ पर उस गेंद पर ट्रांसफर किया था. ये देखिए शॉर्ट ऑन पुल था, खींच कर मारा मिड विकेट के रीजन में 6 रन. एक ओवर के बाद रन संख्या जा पहुंची है 16 रन. अब बॉलिंग ट्रैक पर बॉलर प्रेषित आया है. स्ट्राइक पर बल्लेबाज सुनील.
यस, चेंडू हवेत आहे आणि फलंदाज इथे बाद होणार. बघा एक अनाउन्समेंट आहे, एक चावी इथे सापडली आहे TVS IQ 5152. जर कोणाची असेल आहे त्यांनी आपली ओळख दाखवा आणि घेऊन जा. यस, काय झेल धरलंय तिथे निलेश कांबळे यांनी. आणि इथे निलेशने झेल धरल्यानंतर पहिला इथे दुसरा बॅटर माझ्या मते आऊट झालाय. पहिला बॅटर पहिल्या षटकामध्ये आऊट झाला होता. संदेश पाटेने चांगलं षटक हाताळलं, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी पॉवर प्लेचा फायदा उचलला गेला. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती प्रेषितने विकेट घेतलेली आहे. 17 चेंडू 32 धावा, काही होऊ शकतो मॅचमध्ये. लीग फॉर्मॅटची ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आज 40 प्लसचा जो गट आहे तो खेळताना दिसतोय. बघूया पुढचा बॉल. ओहो, उलटा पुलटा खेळायचा प्रयत्न, स्विच इट करायचा प्रयत्न. थर्डमॅन रिजनचे खेळाडू तिथे होते. शॉर्ट थर्डमॅन मध्ये झेल आणखीन एक सुटलंय आणि त्याचं रूपांतर पहा काय घडलंय. 2 धावांमध्ये 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वर. देखिए वक्त बहुत कम रहता है और कीमती वक्त में कीमती बल्लेबाजी कैच पकड़ने की ज़रूरत होती है. आणि इथे पहा संधी परत एकदा दिलेली आहे बॅट्समॅनला मोहन मारने. ओ, यावेळी चेंडू पडल्यानंतर लेग कट झाला होता. फलंदाज ऑफ स्टंपच्या अक्षरशः बाहेर आले आणि खेळायचा प्रयत्न. लेग बायच्या रूपात एक धाव मिळते. या एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. दुसरं 2 विकेट गेलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्तर आहे. 3 चेंडू झालेले आहेत. 4 ओव्हरचा हा खेळ आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला धावा करायचे आहेत. बघूया कशा प्रकारे धावा पूर्ण होतील. 29 करायचे आहेत 15 चेंडूमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अमितसाठी वाह, गिरकी घेणारा चेंडू होता. पडल्यानंतर चांगला फ्लाईट दिलं. पडल्यानंतर चांगली उचली घेत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची घोषणा. बघता बघता 4 चेंडू हाताळल्या गेल्यात. 4 मध्ये फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. वाह, आणि एक फलंदाजी बाद केले. आता कुठेतरी अमितला मोहनने जाऊन काहीतरी सांगितलंय की प्रयत्न कर मित्रा, चेंडूपर्यंत जावं लागेल, परंतु एवढं सोपं नाहीये. वाह, अचूक नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी होते. काय गोलंदाज आहे. याला खेळणं एवढं सोपं पण नाहीये की तुम्ही बॅट नुसती फिरवाल आणि धावा येतील. चांगली चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो संघ. दोन्ही संघामध्ये पाहिलं गेलं तर बॅटिंग बॉलिंग लाईनअप चांगली आहे. परंतु पहिला सामना खेळतायत. वा 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 वा, हा चेंडू पहा, रिप्ले मध्ये नक्कीच पाहण्यासारखा असणार आहे. शेवटच्या चेंडूवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि अक्षरशः फलंदाजाला खोलून ठेवलं तिथं. अमित विचार करत बसले की चेंडू आला कसा, पडला कसा आणि निघून गेला कसा. चला थोडं फास्ट घ्या, जास्त उशीर लावू नका. 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावा झालेत 19. आता 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये इथे धावा करायचे आहेत 29. 12 मध्ये 29 करायचे आहेत. कशा प्रकारे धावा होतील थोडं फास्ट घ्यायचे. तिसरं षटक कोणाला दिलं जाणार आहे, कोण हाताळेल तिसरं षटक, कशा प्रकारे गोलंदाजी असेल. संदेश पाटेंनी पहिलं षटक हाताळलं होतं जिथे माझ्या मते 16 धावा खर्च केले होते आणि त्याच्यानंतर प्रेषितनी जे ओव्हर टाकलं खूप चांगलं ओव्हर होतं. आणि आता तिसरं ओव्हर टाकण्यासाठी आलेत प्रवीण उबे. आइए देखते हैं कि प्रवीण उबे किस तरीके से बॉलिंग करते हैं. 12 गेंदों का खेल जीतने के लिए 29 रन की जरूरत. मोहन के पास सुनहरा मौका है. एक्सपीरियंस बताता है कि खिलाड़ी कितना बड़ा है. आइए देखते हैं मोहन अपने बल्ले से किस तरीके के स्ट्रोक खेलते हैं. पिछली ओवर में कैच भी छूटा था. यस, प्रवीण के हाथों अब उसी प्रवीण को मौका मिला है. देखिए इनाम आया हुआ है, लेकिन इस बार देखिए अच्छा स्ट्रोक है. इम्प्रोवाइज तरीके से क्विक एंड एरिया में गेंद लॉन्ग लेग क्षेत्र में 4 रन के लिए शानदार चौका. देखिए बॉलर प्रवीण के लिए एक इनाम आया हुआ है. अगर लगातार 3 विकेटें लेते हैं तो 2000 रुपए का इनाम मनोज दादा दांगड़ इनकी तरफ से है. देखिए किस तरीके से इम्प्रोवाइज तरीके से स्ट्रोक खेला था. बहुत ही कमाल का स्ट्रोक. 4 रन ऑफ स्टंप के बाहर निकल गए थे और इम्प्रोवाइज तरीके से उन्होंने वो स्ट्रोक खेला. अगली गेंद
स्विच हिट करना चाहते थे लेकिन भूल गए कि कवर रीजन में खिलाड़ी है, टाइमिंग नहीं मिला और यहाँ पर कैच आउट हो गए। पहला विकेट हासिल हो चुका है इस ओवर में। कमाल की बॉलिंग। देखिए पहले ही मन बना लिया था कि मैं रिवर्स खेलूंगा, लेकिन वो टाइमिंग, वो ताकत नहीं प्राप्त कर पाए और कवर रीजन में बहुत ही अच्छा कैच पकड़ने वाली खिलाड़ी वहां पर नीलेश कांबले बैटर। आइए देखते हैं अब कौन बैटिंग के लिए जाता है। अब मेरे ख्याल से सुजीत को भेज रहे। ये जो सुजीत है ना, ये हार्ड हिटर के लिए जाना जाता है, बहुत ही कमाल के खिलाड़ी है, लेकिन टीम के लिए किस तरीके की बल्लेबाजी करेंगे ये ज्यादा निर्भर रखता है। सुजीत को खेलना होगा 10 गेंदों का खेल जीतने के लिए 25 रन की जरूरत। अब तक मैंने देखा हूं यहाँ पे सुबह से लेके अभी तक 2 ही मैच ऐसे हुए जिसमें रनों का पीछा करते हुए टीम सफल हुई है, कामयाब हुई है। अब 10 बॉल में 25। प्रवीण बहुत ही अच्छी बॉलिंग कर रहे हैं इस समय। सुजीत को बहुत ही अच्छी गेंद आगे रखी थी, एक्स्ट्रा कवर में गेंद गई है। 2 रन की मांग है और यहां पर 2 रन पूरे। अच्छी कोशिश और देखते देखते 2 रन के साथ रन संख्या जहां पहुंची है 25 रन पर। धीरे धीरे ये मुकाबला बैट्समैन के लिए मौका दिला रहा है। कहते हैं ना कि किस्मत सबको मौका देती है और मेहनत सबको चौका देती है। आइए देखते हैं कौन किसको चौकाता है। इस बार टाइमिंग हुआ नहीं है, लेकिन कारपेट के सहारे ड्राइव कर दिया। मिड विकेट के रीजन में ये स्ट्रोक खेला गया है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। बहुत ही अच्छी फील्डिंग वहां पर रोहिदास द्वारा। मिड विकेट पर आप देख सकते हो शैलेश वहां पर नजर आ रहे। पुणे डिस्ट्रिक्ट के अंदर बहुत ही अच्छे मराठी कमेंटेटर और बहुत ही अच्छे क्रिकेटर भी है जो इस समय टीम के लिए खेल रहे हैं। ओ ये गेंद काफी हद तक बाहर कटी, आउटसाइड ऑफ स्टंप पर गेंद। अंपायर जी का इशारा, वाइड का अतिरिक्त रन मिलता हुआ। इस वाइड की मदद से रन संख्या जहां पहुंची है 26 रन, 27 रन, 8 बॉल और 21 रन की जरूरत। इस बार आगे आकर निकल कर मारा है बिल्कुल कमेंट्री बॉक्स की तरफ। क्या कमाल का स्ट्रोक है 6 रन के लिए। लॉफ्टेड ऑफ ड्राइव देखने मिला, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था। आगे आकर निकल कर मारा। 7 गेंदे और 15 रन की जरूरत। क्या कमाल का बल्लेबाज है। लॉफ्टेड ऑफ ड्राइव देखने मिला, 6 रन, लास्ट बॉल। इस बार अच्छी गेंद थी प्रवीण की, वहां पर अमित ने 1 रन हासिल किया। दूसरे की कोशिश और दूसरा रन भी पूरा। अगर कहाँ ना कहाँ पहली मैच में अगर कोई गलती हुई है तो कैच छूटने की गलती है। देखिए कैच छूटने के बाद रन की इक्वेशन क्या हुई है, 6 चेंडू आणि 13 धावा। जर क्रिकेटमध्ये ते झेल सुटले नसते तर इथपर्यंत आलं नसतं, परंतु क्रिकेटमध्ये जर तर चालत नाही, किंतु परंतु का तो सवाल ही नहीं आता, अगर मगर की कोई बात नहीं होती। 6 बॉल और 13 रन। शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण आता आमंत्रित कोणाला आमंत्रित केलं जात आहे हे बघण्यासारखं आहे। माझ्या मते शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर आलेले आहेत रोहिदास पासलकर, ज्यांच्याकडून या स्पर्धेला माझ्या मते द्वितीय क्रमांकाचं 40+ बक्षीस आहे आणि ते स्वतः गोलंदाजीसाठी आलेत। बघूया यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये 40+ द्वितीय क्रमांकाचं बक्षीस लाभलंय, तेच आलेले आहेत गोलंदाजीवरती। यस, हॅट्रिकला 5,000 रुपयाच्या बक्षीस आहे यांच्या गोलंदाजीवरती। पहिला चेंडू वाह, पडल्यानंतर हलका असा गिरकी घेत यष्टीरक्षकाच्या हातात, दिसलाच नाही, सापडलाच नाही, हुकून चुकून सरळ चेंडू निघून गेला। 5 चेंडू आणि 13 धावा, सामना रंगतदार होतोय। क्या बात है, पैसा वसूल मुकाबला। कैलाश येवले साहेबांकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे जर सलग 3 विकेट घेतल्यात तर। आता बघा मॅचची इक्वेशन काय आली आहे,
4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. आतापर्यंत मी पाहिलं एक मॅच अशी घडली होती जिथे विशालने शेवटच्या षटकापर्यंत मॅच घेऊन गेले होते. हॅट्रिकला मनोज दांगड यांच्याकडून 3000. क्या बात आहे. बक्षिसांची लयलूट खैरात. ओ इथे फटका फसलाय परत एकदा. तो टायमिंग जोडलेला नाहीये. हळूहळू मॅच रोमांचक परिस्थितीवरती जाऊन पोहोचते. आता रोहिदास बघा काय गोलंदाजी करतायत. 3 चेंडू आणि 11 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. सुरेश कानगुडे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 1000 रुपये. क्या बात आहे. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. मॅच बनली. 1000 आले आणि 1000 बरोबर मॅच ही बनलेली आहे. पैसा वसूल सामना होतोय. पैलवान आदरणीय मान्य श्री गणेश दांगड यांचं आगमन झालंय. यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यांना विनंती आहे आपण VIP मंचवरती येऊन या स्पर्धेमध्ये आपण आल्यानंतर एक वेगळंच वातावरण, एक आनंदाचं वातावरण आहे. आपण स्टेजवरती विराजमान व्हायचंय आणि या संपूर्ण स्पर्धेची मजा घ्यायची आहे, शोभा वाढवायची आहे. battery.ai यांच्याकडून खिलाडूंसह पाहायला गेलात ना तर प्रेक्षकांनाही सुवर्ण संधी आहे. आता बघा 2 चेंडू आणि 11 धावा. 2 गेंदे और 11 रन. न्यू बैटर अनिल गए. अनिल का करियर दाव पे लगा है. 2 गेंदे 11 रन. ओ मिस किया. वाह 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 वाह. रोहिदास काय गोलंदाज आहे. शेवटच्या षटकामध्ये डेट स्पेशलिस्ट झालेत. जरा बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जिथे 6 मध्ये 13 हे बॅटिंग साइडने असतो, परंतु गोलंदाजाने करून दाखवले या मातीच्या विकेटवर, या ग्रासी विकेटवर की मीही चांगला गोलंदाज आहे. आणि अशा प्रकारे या चेंडूवरती प्रयत्न झाला नक्कीच, परंतु झेल सुटलाय. गोलंदाजाचा विजय झालाय. सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ जिंकलेला आहे, कारण की 6 मध्ये 13 होऊन दिला नाही. गोलंदाजाचं कौतुक आहे. खरोखर मॅच चुरशीची झाली. सामना मजेदार झाला. शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि कैलास मामा येवले स्पोर्ट्स फाउंडेशन 10 धावाने हा सामना जिंकलाय. अभिनंदन जिंकलेल्या संघाचं आणि पराभूत झालेल्या संघाचं कौतुक, ज्यांनी खूप चांगली मॅच खेळली, प्रयत्न नक्कीच केले. आता आपण जाऊया मॅचच्या प्रेझेंटेशन. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे शैलेश दिवनगुडे. चला यापुढील मॅचचा सामना, यापुढील मॅच जे होणार आहे दोन्ही संघ, चला लगेच सामना सुरू करायचा आहे. वेळ जास्त घ्यायचा नाहीये. चला JCC क्रिकेट क्लब आणि धायरी 11, चला लवकर सामना सुरू करा. धायरी 11 आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि शैलेश आपण इकडे या, आपल्याला सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच संघासाठी महत्वाची कामगिरी केली. 40+ चे खेळाडू आहेत आणि संघासाठी ज्यांनी जे काम केलंय ते खूप उत्तम दर्जाचं काम केलं, कारण की धावा होत नव्हत्या, संघ अडचणीत होतं आणि तेव्हा संघाची जबाबदारी पेलण्यासाठी आणि संघाची जबाबदारी निभवण्यासाठी जो खेळाडू इथे खेळ दाखवला आणि तिथे जर धावा झाले नसते तर ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत अशा प्रकारे आली नसती. असे शैलेश यांनी धावा बनवलेत संघासाठी. माझ्या मते 26 एक धावा त्यांनी बनवल्यात. शैलेश आपण आहात सामनावीर. पैलवान आदरणीय मान्य श्री गणेश दांगड, पैलवान गणेश दांगट यांच्या हस्ते हे सन्मान दिला जात आहे.
यस पैलवान गणेश दांगट सर. गणेश सर या, आपलं हे स्वागत आहे. आणि हे बक्षीस हे मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला दिलं जातं कारण की ते कॅपेबल आहेत. जेव्हा संघ अडचणीत होतो, धावा येत नव्हत्या, तेव्हा ह्यांनी मैदानात जाऊन खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आणि 26 धावा ज्या पद्धतीने बनवल्या. हा कॅमेरामॅन फोकस करतायत. यस पैलवान गणेश दांगट सर यांच्या हस्ते हे बक्षीस दिलं जातं, हे मॅन ऑफ द मॅच. हे जे मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने मला बॅटिंगसाठी मिळालंय, परंतु शेवटचं षटक माझ्या षटकामध्ये, माझ्या मॅचमध्ये रोहिदास पासलकर यांना मी माझं मॅन ऑफ द मॅच प्रदान करतोय. रोहिदास या लगेच या. अप्रतिम अशी गोलंदाजी त्यांनी केली आणि संघ अडचणीत असताना आमच्या संघाला विजय नोंदून दिला, त्याबद्दल रोहिदास पासलकर. आणि त्याचबरोबर आमचे व्याही सुरेश कानगुडे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. या रोहिदास पासलकर, खऱ्या अर्थाने आमच्या टीमचे ते रजनीकांत आहेत. ज्या गोष्टी मी बोलणार होतो, जे विचारणार होतो, ते शैलेश सरांनी अगदी